हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. अतिशय रुचकर, खुसखुशीत आणि खमंग थालीपीठ बनवण्यासाठी लागणारी थालीपीठांची भाजणी आज आपण बनवत आहोत. त्यासाठी लागणारं प्रमाण मी अगदी सोप्या पद्धतीने घेतलेलं आहे. या प्रमाणापासून आपण 1 ते 1.5 किलोचे पीठ बनवू शकतो. एकदाच ही भाजणी बनवून ठेवली की आपला थालीपीठाला प्रत्येक वेळी पीठ काढण्याचा ताण कमी होतो आणि झटपट नाश्ता तयार होतो. तर ह्या भाजणीसाठी मी 2 वाटी ज्वारी वापरलेली आहे. एकच वाटी वापरायची आहे प्रमाणासाठी. आणि त्याच वाटीने आता मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. हिरवी सालीची मूग डाळ असेल तरीही चालेल किंवा अशी बाजारातली पॉलिशवाली डाळ असेल तरीही चालते. तर 1 वाटी मूग डाळ मी येथे घेतलेली आहे. 1 वाटी मसूरची डाळ सुद्धा मी वापरली आहे. 1 वाटी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे. अर्धी वाटी पोहे वापरलेले आहेत. 1 वाटी बाजरी वापरलेली आहे. बाजरीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जर उन्हाळ्यामुळे नसेल टाकायची तर स्किप पण करू शकता किंवा आवडत असेल तर प्रमाण थोडंसं वाढवूही शकता, कारण उष्णतेचा त्रास होतो बऱ्याचदा या दिवसामध्ये. अर्धी वाटी मी येथे साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा थोडासा चिवटपणा आणण्यासाठी वापरायचा. अर्धी वाटी धणे वापरलेले आहे मी. आपण मसाले टाकताना धना पावडर पण टाकतो, परंतु याच्यामध्ये धणे वापरायचे म्हणजे ते भाजताना खूप छान सुगंध सुटतो. आता 2 चमचे जिरे घेतलेले आहेत मी आणि 2 चमचे ओवा घेतलेला आहे. तुम्हाला ओव्याचं प्रमाण जास्त वाटत असेल तर 1.5 चमचा किंवा 1 चमचाच ओवा घेतला तरीही चालेल. अगदी थोडेसे पाव चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आणि 10 ते 12 मी मिरी घेतलेले आहेत. हळकुंडाचे तुकडे घेतलेले आहेत मी. याच्यापेक्षा बारीक थोडेसे करून घेतले तरीही चालतील, म्हणजे दळणाला सोपं पडतं. आता हे सगळे जिन्नस मी एका ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित याला आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही न आवडणारे पदार्थ कमी करू शकता किंवा आणखीनही काही पदार्थ मनाने ऍड करू शकता, जसं की गहू पण टाकू शकता. पण गव्हाचं पीठ आपल्याकडे रेडी असतं, त्यामुळे मी गहू नाही घेतलेले. आपण जेव्हा पाहिजे असेल त्यावेळेस थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये घेऊ शकतो. पण मी तरी थालीपीठांमध्ये गव्हाचं पीठ नाही वापरत, कारण की त्याच्याने थोडंसं खुसखुशीतपणा कमी होतो थालीपीठांचा आणि ते खूप असे जडजड होतात. त्यामुळे मग मी येथे गहू नाही वापरलेले. तुम्हाला हवं असेल तर अर्धी वाटी किंवा 1 वाटी गहू पण तुम्ही येथे वापरू शकता किंवा वेळेला त्यामध्ये पीठही ॲड करू शकता. आता सगळे जिन्नस मी भाजून घेतलेले आहे. सगळं एकत्र करून तुम्ही थोडंसं भाजू शकता. आता मी 2-3 आयटम शेजारचे एकत्र टाकून अशा पद्धतीने मंद गॅसवर, परत थोडासा मोठा गॅस करून, परत मंद गॅसवर असं करत सगळे पदार्थ भाजून घेते. खरपूस असे भाजायचे, मंद असा सुगंध त्याचा सुटतो भाजताना. मध्ये-मध्ये थोडासा गॅस मोठा करायचा म्हणजे पटकन भाजून होतं. पण सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं, नाहीतर मग त्याला थोडासा करपट वास पण येतो आणि थोडेसे काळपट डागही पडतात. तर रंग बदलू न देता पण खमंग सुगंध सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं. सगळ्या डाळी वगैरे माझ्या भाजून झाल्यात. आता जिरे आणि ओवा भाजण्यापूर्वी मी थोडंसं मिरी आणि मेथी दाणे बाजूला करत आहे. मंद गॅसवरती जिरे आणि ओवा मी भाजून घेतलेला आहे. आता गॅस मी थोडा वेळच परतून लगेच बंद केलेला आहे, कारण की जाडबुडाची कढई आहे आणि ती तापलेली असते भरपूर. आपले सगळे डाळी वगैरे परतेपर्यंत ती बरीच तापलेली असते. सगळ्यात शेवटी गॅस बंद असताना मिरी आणि मेथीचे दाणे टाकायचे, म्हणजे ते जास्त भाजले जात नाही आणि जास्त कडवट लागत. सगळं आता आपलं एकत्र करून घ्यायचं उलथण्याने, कारण की गरम आहे. थोडंसं थंड होईपर्यंत थांबायचं आणि दळून आणायचं. आता यामध्ये मी हळकुंड पण टाकलेले आहे, परंतु जर आपण मोठ्या गिरणीतनं दळून आणलं तरच ते हळकुंड दळले जातात. मी ते छोट्या गिरणीमध्ये दळून घेतलं, त्यामुळे मला ते हळकुंड काढावे लागले बाजूला. त्या गिरणीमध्ये ते दळले जात नाही. तेवढे फक्त साईडला काढले आणि पीठ हे दळून आणलेलं आहे. जसं आपण भाकरीला पीठ आणतो तसं जाडसर थोडंसं पीठ आणायचं. अगदी गव्हाच्या पिठासारखं पातळ पीठ थालीपीठाचं दळून नाही आणायचं. एकदाच असे पीठ दळून आणल्याच्या नंतर आपल्याला थालीपीठ करताना खूप सोपं जातं. आता लगेचच मी थालीपीठ करायला घेते आहे. 10 ते 12 थालीपीठ होतील या हिशोबाने मी कांदा, कोथिंबीर आणि भरपूर सारा लसूण घेतलेला आहे. 50 ग्रॅम मी पनीर पण घेतलेलं आहे. सगळेच पनीरचे थालीपीठ मला करायचे नाहीयेत, त्यामुळे मी थोडंसंच पनीर घेतलेलं आहे. लसूण, 4-5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमधनं मी वाटून घेते. थोडंसं पाणी घालून वाटलंय, थोडंसं पेस्ट सारखं केलंय त्याचं. आता पनीर मी साईडला काढून घेते आणि कांदा, कोथिंबीर एकत्र करून घेते. त्याला भरपूर सारं मीठ लावले, म्हणजे पूर्ण थालीपीठाच्या हिशोबानेच मीठ लावलं, म्हणजे मध्ये-मध्ये कांदा आळणी नाही लागत आणि चवदार लागतात थालीपीठं.
आता एका मुठीला एक थालीपीठ या पद्धतीने मी मोजलंय. आपल्याला जितके थालीपीठ करायचे तितक्या मुठी पीठ घ्यायचं. मी तरी असंच माप घेते कारण की आमचे थालीपीठ पण थोडेसे मोठेच असतात. आता कांदा कोथिंबीरमध्ये मिरचीचं वाटण घालायचं आणि व्यवस्थित ते एकत्र करून घ्यायचं. हाताने चोळून एकत्र करायचं आणि लगेच त्यामध्ये पीठही चोळून घ्यायचं. व्यवस्थित सगळीकडे कांदा कोथिंबीर पिठाला लागलं की त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं. थालीपीठाचं पीठ नेहमी सैलसरच ठेवायला पाहिजे. घट्ट पीठ ठेवलं तर थालीपीठं खूप निब्बर होतात आणि खुसखुशीतही होत नाहीत. त्यामुळे थोडंसं सैलसर आणि सहज थापलं जाईल असं पीठ करायचं. पीठ मळून मी ओल्या कापडाखाली त्याला भिजत ठेवलेलं आहे. एक 10 ते 15 मिनिट आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. त्या दरम्यान मी कढी करून घेतली आणि पनीरला सुद्धा तिखट, हळद, कोथिंबीर टाकून थोडंसं मसालेदार करून घेतलं. आता मळलेल्या पिठापैकीच साधारण 2 ते 3 थालीपीठाचा गोळा मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये पनीर एकजीव करून घेतली आहे. अगदी सहजपणे ते पनीर त्यामध्ये मिक्स होतं, काही अडचण येत नाही आणि दोन्ही डो आता माझे रेडी झालेले आहेत. आता मी थालीपीठं थापायला घेते. सुरुवातीला मी पनीरचं थालीपीठ थापायला घेणार आहे. त्यासाठी ओल्या कापडावरती पाणी टाकलं आणि एक गोळा घेऊन ओल्या हाताने तो थापून घेते आहे. बोटांच्या पुढच्या बाजूने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे, जेणेकरून एकसारखं आणि अतिशय पातळ असं छान थालीपीठ थापलं जातं. पीठ सैलसर असल्यामुळे अगदी सहज आणि फटाफट थालीपीठं थापून होतात. थालीपीठ थापून झाल्याच्या नंतर त्यावरती थोडीशी हवरी आणि कोथिंबीर मी भुरभुरवली आहे आणि ओल्या हाताने, हलक्या हाताने त्याला दाबून घेतलेलं आहे. मध्ये 5 होल करायचे म्हणजे थालीपीठ सगळीकडून छान शेकलं जातं, तेलही सोडता येतं आणि त्याला फुगा पण येत नाही. वरतून थालीपीठाचे बोटं नको असतील तर ओल्या हाताने आपण प्लेन करून घ्यायचे. परंतु थालीपीठ म्हटलं की ते बोटांचे चिन्ह उलट छान वाटतात म्हणून मी ते तसेच ठेवलेले आहे. तवा तापला की त्याला थोडंसं तेल लावून त्यावरती आपलं कापड उलटं करायचं. वरतून पाणी टाकायचं म्हणजे पटकन कापड सुटतं आणि सहज थालीपीठ छान तव्याला चिटकतं. आता मधल्या होलांमध्ये आणि साईडने थोडंसं तेल सोडायचं. दुसऱ्या साईडने सुद्धा मी कोथिंबीर आणि हावरी टाकलेली आहे आणि ओल्या हाताने, हलक्या हाताने ते दाबून घेतलेलं आहे. तेल टाकल्याने छान खरपूस अशा दोन्ही साइड्स भाजल्या जातात. तर एक थालीपीठ शेकेपर्यंत दुसरं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे, जे की साधं आहे. सेम पद्धतीने आपण थापून आणि भाजून घेणार आहोत दुसरंही थालीपीठ. छान असं खरपूस भाजले गेलेलं आहे थालीपीठ आणि कलर पण छान आलेला आहे. वरतून हावरी आणि कोथिंबीरमुळे तर ते अगदीच सुंदर दिसत आहे. दोन्ही थालीपीठ भाजून माझे रेडी झालेले आहेत. आता त्याला आपण सर्व्ह करूयात. आंबट गोड करी बरोबर दोन्ही खरपूस असे थालीपीठं खूप छान लागतात. दिसायला इतके सुंदर आहेत आणि चवीलाही तितकेच चवदार आहेत. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.